वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चंपाकली। नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गौरीसाठी चंपाकली। चंपाकली म्हणजे चाफ्याच्या नाजूक कळ्या येतात त्याप्रमाणे हा पदार्थ येतो आणि तो गोडाचा असतो। तर आपण ह्याच्यासाठी घेतलेलं आहे हे 2 वाटी मैदा, मळण्यासाठी दूध आणि मैद्यामध्ये थोडं मीठ टाकले चिमूटभर, साखर घेतले पाक बनवायला, पाणी, हे केशर आणि वेलची आहे आणि हे गरम तूप करून मी आणले या मैद्यामध्ये टाकायला। ते पूर्ण मैद्याला सोडून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतं। तूप पूर्ण मैद्याला आपण सोडून घ्यायचं, अशी मुटकी वळली पाहिजे। आता आपलं मैद्याला पूर्ण तूप चोळून झालेलं आहे। आता मी थोडं थोडं दूध घालून हे मळून घेते। आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आणि मळून घ्यायचं गोळा। एकदम घट्ट नाही करायचं, एकदम मऊ नाही करायचं। आता आपला मैदा मळून झालाय बघा असा। तो आपण झाकून घेऊया 10-15 मिनिटं आणि आता या साखरेमध्ये पाणी घालून घेऊया आणि पाक करून घेऊया। हे वेलची आणि केशर आहे ते टाकते मी आणि साधारण 1 तारी असा पाक करून घ्यायचा। तर चला आपण पाक करून घेऊया। चला तर आपण कढईत आता पाणी आणि साखर टाकलेलं आहे, गॅस लावून घेऊया। ही साखर आपण पूर्ण विरघळून द्यायची आणि साधारण 1 तारी असा हा पाक करायचा। साखर विरघळलेली आता साधारण चिकटपणा अजून यायला पाहिजे। 1-2 मिनिटं आपण करून घेऊया। आता आपला हा पाक थोडं आहे, थोडी पार येते, अजून 2 मिनिटं मी ठेवते। आता आपला हा पाक झालेला आहे, मी गॅस बंद करते आणि आता चंपाकळ्या लाटायला घेऊया। आता आपला गोळा चांगला झालेला आहे, त्याचे मी छोटे छोटे गोळे करते। आता असे गोळे करून घेते मी। आता मी या मैद्यामध्ये गोळा करून लाटून घेते। गोल अशी पुरी लाटून घ्यायची। एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही। ह्याला अशा चिरा द्यायच्या। गोल याच्यावर पण करता येतात, मी आता तुम्हाला चौकोन दाखवते। आणि मग त्याला अशा चिरा द्यायच्या, एकदम वरून नाही आणि एकदम खालपर्यंत नाही न्यायचं, नाही तर आपल्या फाटतील। दोन्ही बाजूची टोकं सोडायची जरा। आणि मग ही अशी दुमडायची। परत अशी दुमडायची आणि मग त्याचं बघा, ही अशी दोन्ही बाजूची टोकं आपण दुमडली आणि मग त्याचा हा मध्य काढायचा। हे बघा आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। तळ्यावर त्या सगळ्या पाकळ्या आपल्याला सुटतील।
तर चला मैत्रिणींनो, आपल्या ह्या अशा चंपाकळ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता मी या तळाला घेते. चला तर आपण आता तळाला घेऊया. तेल तापत ठेवलेलं आहे, ते छोटासा गोळा टाकून बघूया. तेल आपलं तापलेलं आहे. आपण एक एक चंपाकळी सोडून घेऊया. मीडियम गॅस ठेवूनच तळायचं, कारण की आतमध्ये पूर्ण त्या पट्ट्या सगळ्या झाल्या पाहिजेत आपल्या, नाही तर कच्च्या राहतील. आणि टाकल्याबरोबर जरा आपण झाला नाही लावायचा, जरा 2-3 मिनिटांनी लावायचा, नाही तर त्या मोडायची शक्यता असते. बघा आता या वरती येत आहेत, आपल्या मस्त पाकळ्या सुटलेल्या आहेत. आता आपण या उलटून घेऊया. गुलाबीसर रंगावर मस्तपैकी तळून घ्यायच्या. आता ह्या आपल्या झालेल्या आहेत, त्यामुळे काढून घेते. अशा तळ्यात मी गुलाबी रंगावर पूर्ण काढून घेते मी. आणि जरा 5 मिनिटं अशाच ठेवायच्या ताटामध्ये, आणि मग त्या साखरेच्या पाकामध्ये बुडवायच्या. साखरेच्या पाकामधल्या लगेच काढायच्या, जास्त पण त्या गोड नाही बरं वाटत. आलेले ते आपण पाकात टाकून घेऊया. जास्त वेळ ठेवायचा नाही. आणि बाजूने अशा घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. पण वरती साखरेची पिठी साखर सुद्धा भरभरते, मी आपली पाकात टाकते. तर चला, आपल्या चाफ्याच्या फुलांचा सुगंध दरवळला आहे. तर लवकर लवकर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.